खामोश. आता हा शब्द कानावर पडल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण आलं? अर्थात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा. आणि याच डायलॉगवरून मात्र आता मोठं कायदेशीर प्रकरण घडलंय. हा डायलॉग तुम्हाला आता परवानगी घेऊनच कुठेही वापरता येणार आहे. याचं कारण म्हणजे अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती आणि यात त्यांनी म्हणलं होतं की खामोश हा शब्द त्यांची संवाद फेक आणि त्यांची स्टाईल आहे, ही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि सिनेमॅटिक ओळखीचा एक भाग आहे. त्यामुळे माझ्या परवानगीशिवाय माझ्या नावाचा, फोटोचा किंवा या प्रसिद्ध डायलॉगचा व्यावसायिक वापर केला जाऊ नये. मग याच प्रकरणावर 16 फेब्रुवारी रोजी सुनावणी करताना उच्च न्यायालयानं सिन्हा यांच्या बाजूने आदेश दिलाय. न्यायालयानं असं सांगितलंय की खामोश हा डायलॉग आणि संवाद शैली थेट सिन्हा यांच्या ओळखीशी जोडलेली आहे. त्यांच्या संमतीशिवाय तयार केलेले संबंधित मजकूर जे सोशल मीडियावर आहेत ते त्वरित हटवावे आणि भविष्यात अशा प्रकारचा कंटेंट अपलोड करण्यावर ही बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच मीम्स, जाहिराती, प्रमोशनल कंटेंट किंवा कमर्शियल वापरासाठी आता खामोश हा शब्द वापरताना काळजी घ्यावी लागणार आहे, हे मात्र नक्की.